नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजा छकुली छकुली या आवाजाच्या दिशेने जंगलामध्ये जाते. तिथे तिला एक बाई दिसते. ती त्या बाईला थांबवते आणि तिचा चेहरा पाहते. तेव्हा तिला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. आता ती बाईसुद्धा तिची खरी आई असते आणि ती अतिशय प्रेमाने तिला छकुली अशी हाक मारते. तिला सगळे मागचे प्रसंग आठवू लागतात, पण तिला सांगता मात्र काहीच येत नाही. ती गिरिजाच्या चेहऱ्यावरती हात फिरवते आणि म्हणते की माझी छकुली आहेस ना तू. तेव्हा मात्र गिरिजाला तिचा स्पर्श खूप वेगळा असा जाणवतो आणि तीसुद्धा अगदी हरवून जाते. तिला अस्पष्ट असे मागचे भास होऊ लागतात. काहीतरी वाडा जळतोय. त्यानंतर तिला वाड्यामध्ये गेल्यानंतर छकुली जेव्हा आवाज येत असतो त्यावेळेचे क्षणसुद्धा आठवतात. गृहप्रवेश केल्यानंतर अस्पष्ट दिसणारी मुलगीसुद्धा आठवते. आता ती फक्त एकटक त्या बाईकडे पाहतच असते. देवकी म्हणते, माझी छकुली आहेस ना तू. तू छकुलीच आहेस माझी. तेव्हा गिरिजा म्हणते की कोण छकुली, कुठे आहे ती. तेव्हा देवकी म्हणते, अगं माझी छकुली, ती माझ्यापासून हरवली आहे. कुठे गेली आहे ती, मला सांग ना. तू शोधायला मदत करशील का मला. गिरिजा तिला विचारते की कुठे हरवली तुमची छकुली. तेव्हा देवकीला सगळे मागचे प्रसंग आठवू लागतात, पण सगळं अस्पष्ट. तिला जाळातून बाहेर पडतानाचा क्षण आठवतो. त्यानंतर एका गुंडाने तिच्या पाठीमध्ये चाकू खुपसला आणि त्यावेळेस तिने छोट्या छकुलीला कोणाकडे तरी दिलं इतकंच तिला आठवत असतं. आता मात्र ती खूप हतबल होते. तिला काही सांगता येत नाही आणि गिरिजालाही काही कळत नाही. तेव्हा तिची नजर गिरिजाच्या हातातील कवड्यांकडे जाते आणि ती त्या कवड्या खाली टाक असं म्हणते. आता इकडे नागेश्वर त्या ज्योतिषाला नाही तसं बडबड करतो आणि त्याला म्हणतो की तुझं हे कवड्यांचं दुकान ना बंद करायचं आता. आणि तितक्यात त्याच्या उपरण्याला आग लागते. हे नेमकी रुद्र पाहतो आणि पटकन ते उपरणं खाली फेकून देतो. सगळ्यांना मात्र खूप धक्का बसतो. नागेश्वर तसा खूप घाबरलेला असतो, पण तो दाखवत नाही. तो ज्योतिष म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. देवीची ओटी भरा, तिचा आशीर्वाद घ्या. वासंती म्हणते, चला आपण देवीची पूजा करून घेऊयात. पण ती पाहते तर गिरिजा कुठेच नसते. ती सर्वांना विचारते, पण गिरिजा मात्र कुठेच नसते. नागेश्वरला तर मनातून आनंदच होतो. बरं झालं जंगलामध्ये निघून गेली. इकडे देवकी गिरिजाला म्हणत असते, तू माझ्या छकुलीला शोधून काढण्यासाठी मदत करशील ना गं. आणि पुन्हा पुन्हा ती तिला छकुली छकुली असाच हाक मारत असते. तेव्हा गिरिजा हो असं म्हणते. आता इकडे गिरिजाला सगळे आवाज देऊ लागतात आणि गिरिजाला तो आवाजही येतो. त्यामुळे ती म्हणते की हो आले आणि समोर पाहते तर देवकी तिथून गेलेली असते. ती इकडे इकडे शोधायचा प्रयत्न करते, पण तिला ती कुठे दिसत नाही. तिच्या मनामध्ये प्रश्न उभे राहतात की कोण आहे ही छकुली. ती तशीच मंदिराच्या दिशेने परत जाते. आता इकडे नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगत असतो की दिलेलं काम चोख करायचं आहे. ती पोरगी जंगलातून जिवंत आली नाही पाहिजे बाहेर. अतिशय जोखमीचं काम आहे आणि अगदी चोख करायचं आहे. आणि जर तुम्ही असं केलं ना तर तुमचं नाव कुठंही येणार नाही, याची जबाबदारी माझी. पण जर तुम्ही असं केलं नाही तर मात्र तुम्हाला मी जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या पोरीला पहिले उचलायचं, तिला बेशुद्ध करायचं, तिला दूर जंगलामध्ये न्यायचं आणि त्यानंतर काय करायचं ते करा. पण ती पोरगी जंगलातून बाहेर आली नाही पाहिजे. समजलं ना. तो गुंड म्हणतो, साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. असंही या जंगलामध्ये खूप जनावरं आहेत हो. कोण कधी येऊन खाऊन जाईल कळणार नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ठीक आहे. आणि त्यांना दोघांनाही तो पैसे देऊ करतो. आणि हे तुमचं तोंड बंद ठेवण्याची किंमत आहे. आता जा निघा. नागेश्वर त्यांना वॉर्निंग देतो आणि तसं ते तिथून निघूनही जातात. आता इकडे प्रभासची तळमळ चालू असते की गिरिजाला सावध करायचं, पण घरामध्ये कोणाचा फोनही नाही आहे. नोकर चाकरही कुठे दिसत नाही आहेत. काय करावं हा त्याला प्रश्न पडलेला असतो. तितक्यात उर्वशी आणि सावी येण्याची चाहूल त्याला लागते आणि तो घाईघाई डायनिंग टेबलच्या खाली जाऊन लपतो. सावी म्हणते, मावशी मला ना त्या गिरिजाच्या हातचं गुळचट खाऊन खूप ना कंटाळा आलाय. काहीतरी छान चमचमीत खायला मिळायला पाहिजे ना. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं काळजी करू नकोस, मी ऑलरेडी आपल्या दोघींसाठी पिझ्झा मागवलाय. छान आपण पिझ्झा खाऊयात.
आता इकडे गिरिजा मंदिरामध्ये परत येते, मात्र तिचं लक्ष काही थाऱ्यावरती नसतं. गुरुजी नागेश्वरबद्दल विचारतात तेव्हा वासंती सांगते की त्यांना एक महत्त्वाचा फोन आला होता म्हणून ते गेले आहेत, पण तुम्ही पूजा सुरू करा. मग तेव्हा ते गुरुजी गिरिजा आणि रुद्राला पूजा करायला सांगतात. देवीला हळदी कुंकू वाहा असं ते गिरिजाला सांगतात, पण तिचं काही लक्षच नसतं. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा, अहो त्यांनी आपल्याला पूजा करायला सांगितली आहे. गिरिजा मात्र त्याच मागच्या आठवणींमध्ये रमलेली असते. कोण आहे ही चकुली आणि हे सगळं वारंवार माझ्यासमोर का येतंय? ती मला हाक मारणारी बाई कोण असेल? कोण असेल तिची मुलगी? आता रुद्र तिला पुन्हा खुणावतो, अहो गिरिजा, आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, कुठे लक्ष आहे तुमचं? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्हाला आठवतंय का रुद्र, आपला जेव्हा गृहप्रवेश झाला होता तेव्हा मला छकुली असे भास होत होते. रुद्र म्हणतो, हो, मग त्याचं काय? तेव्हा गिरिजा म्हणते, आज मला तशीच हाक मारणारी एक बाई दिसली. जंगलामध्ये चालली होती ती, तिच्या मुलीला शोधत होती. या सगळ्याचा काय अर्थ असेल? कोण असेल ती बाई? तिची मुलगी हरवली आहे, मग कुठे गेली असेल ती मुलगी? आता रुद्र म्हणतो, हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी मदत करेल तुम्हाला त्या मुलीला शोधायला, आणि त्या बाईची काय अडचण असेल ना तीही आपण सोडूयात. अगोदर आपण पूजा करून घेऊयात का? तेव्हा गिरिजा हो असं म्हणते आणि दोघेही पूजा करू लागतात. पण ऐनवेळी नेमकी श्रीमंत सापडत नाही, कारण वासंतीने देवीच्या ओटीचं सामानाची पिशवी श्रीमंताकडे दिलेली असते. आता सगळेजण श्रीमंताला शोधू लागतात, पण तो काही दिसत नाही. आणि थोड्या वेळानंतर श्रीमंत आणि विशाखा दोघेही तिथे येतात. एकट्या जंगलामध्ये का गेल्या? वाघ सिंह आहेत असं म्हणून तो तिच्यावरती चिडत असतो आणि विशाखा काही त्याचं ऐकून घेत नसते. वासंती त्या सगळ्यांना गप्प करते आणि त्यांच्याकडून पिशवी घेते. मात्र समोर पाहते तर त्या मंदिरामध्ये गिरिजाच नसते. आता गिरिजा कुठे गेली म्हणून सगळेजण खूप काळजीमध्ये असतात. रुद्र म्हणतो, आईसाहेब तुम्ही काळजी करू नका, मी तिकडे जाऊन शोधतो. आता श्रीमंत आणि रुद्र दोघेही गिरिजाला शोधण्यासाठी निघून जातात. गिरिजा पुन्हा जंगलामध्ये येते आणि तिला फक्त प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात की छकुली कोण आहे. त्या बाईंकडून पुन्हा काही माहिती मिळते का यासाठी ती जंगलात जाते. आता देवकी तिला एका ठिकाणी बसलेली दिसते. तेव्हा गिरिजा तिच्याशी बोलू लागते, मावशी, मला तुम्ही सांगाल का की तुमची मुलगी हरवली असं तुम्ही म्हणालात ना, मग कशी काय हरवली ती, सांगता का मला? देवकी म्हणते, तू मदत करशील का मला तिला शोधायला? तेव्हा गिरिजा हो असं म्हणते. आता इकडे उर्वशी आणि सावी मस्त पिझ्झाची ट्रीट एन्जॉय करत असतात. सावी म्हणते, मावशी, संपली असेल का गं ती गिरिजा? तेव्हा उर्वशी म्हणते, इतक्यात नाही गं, आत्ताशी ती देवीची पूजा करेल, मग ती जंगलात जाईल आणि मग तिचा खेळ खल्लास होईल. आता हे सगळं प्रभास ऐकतो आणि आणखीनच काळजीमध्ये पडतो, कारण त्याला फक्त फोन करून गिरिजाला इन्फॉर्म करायचं असतं. इकडे देवकी गिरिजाला काही सांगणार तेव्हा तिला सगळे मागचे क्षण आठवू लागतात. कसं नागेश्वरने तिच्या घराला आग लावली आणि तिच्या नवऱ्यालाही मारलं, कशी ती तिथून पळाली. तेव्हा देवकी रडतच सांगते की एक राक्षस होता, त्याच्यामुळेच माझी आणि माझ्या मुलीची ताटातूट झाली. त्यांनी माझ्या नवऱ्यालासुद्धा मारून टाकलं आणि मग त्या राक्षसापासून वाचवायचं म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन तिथून पळाले, पण माझी मुलगी माझ्यापासून दुरावली. ती मला कुठेच सापडत नाही आहे. तू शोधून देशील का माझ्या छकुलीला? आता इकडे प्रभास विचार करतो की या मुलीचा फोन नक्कीच असेल आणि तो फोन कसा मिळवायचा हा विचार करू लागतो. आता या दोघींच्याही गप्पा चालू असतात. तितक्यात उर्वशीला ठसका लागतो आणि तिला पाणी आणायचं म्हणून सावी तिथून निघून जाते. उर्वशीलाही कॉल येतो म्हणून ती सुद्धा तिथून निघून जाते. आता प्रभास फोन मिळवायचा म्हणून टेबलवरती हात घालतो, पण त्याला फोन तर मिळत नाही, पण पिझ्झाचा पीस त्याच्या हाती लागतो. आता या पिझ्झाचं मी काय करू, पकडला जातो की काय, अशी भीती त्याच्या मनामध्ये असते. आता सावी येते आणि म्हणते की मावशी, खरं सांग, तू माझा पिझ्झा खाल्लास ना? आणि त्या दोघीच भांडू लागतात. उर्वशी म्हणते, मी कशाला तुझा पिझ्झा खाऊ गं, मला काय पडलं आहे? तुलाच मगापासून काहीतरी चमचमीत खायचं होतं ना, मग त्या एक्साइटमेंटमध्ये तूच जास्तीचा पिझ्झा खाल्ला असशील. आता सावी म्हणते, अगं मी नाही खाल्ला. प्रभास मात्र खूप घाबरलेला असतो. तितक्यात उर्वशीला पार्लरवालीचा कॉल येतो आणि ती सावीला घेऊन तिथून निघून जाते. त्यामुळे कुठं
प्रभास वाचतो. आता इकडे गिरिजा देवकीला विचारते की मावशी मला सांगा ना, कोण माणूस होता तो? तेव्हा देवकी म्हणते, खूप नीच स्वार्थी राक्षस होता. आणि तितक्यात तिची नजर नागेश्वरकडे जाते. नागेश्वर त्याच्या माणसांशी बोलत असतो. देवकी चक्क नागेश्वरकडे बोट करून सांगते की हाच तो राक्षस होता. आता गिरिजा त्याला पाहणार का? आणि गिरिजाला कळेल का की हाच होता तो की ज्याने त्या छकुलीला आणि त्याच्या आईला दोघांनाही वेगळं केलं. हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा पूजा करते आणि गुरुजी त्यांना सांगतात की तू दक्षिणेकडे जा, हे तांदूळ ठेव. आणि तसं रुद्र आणि गिरिजा दोघेही वेगवेगळ्या दिशेला जातात. नागेश्वर त्याच्या गुंडांना फोन करून सांगतो की सावज इथून निघाला आहे. आता नेमकी सगळे पूजा करण्यामध्ये व्यस्त असतात आणि त्याच वेळेस ते गुंड गिरिजाला बेशुद्ध करून तिथून घेऊन जातात. आता जेव्हा रुद्रच्या लक्षात येतं की गिरिजा कुठेच नाही आहे, तेव्हा तो तिला शोधायला जंगलामध्ये जातो. एका झाडाला तिला बांधून ठेवलेलं दिसतं. आता गिरिजाला वाचवण्यासाठी रुद्र त्या लोकांशी फाईट करू लागतो. मात्र त्यातील एक व्यक्ती रुद्रवरतीच वार करतो आणि गिरिजा मोठ्यानेच रुद्र अशी किंचाळते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.